ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांना 2 नव्या मेट्रोचं गिफ्ट मिळणार आहे आणि मुंबईतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे। बहुप्रतीक्षित मेट्रो 7 आणि मेट्रो 2 या मेट्रोचं थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची खरं तर वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे। गुढीपाडव्याला मुंबईकरांना मोठी भेट मिळते। बहुप्रतीक्षित मेट्रो 7 आणि मेट्रो 2 या मेट्रोचं लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। अगदी थोड्याच वेळात हे लोकार्पण होणार आहे। मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून खरं तर मोठी सुटका होणार आहे। मात्र मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। कारण मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये आणि सध्या मुंबईची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अगदी थोड्याच वेळात या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे आणि मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री स्वतः या मेट्रोमध्ये बसून प्रवास करणार आहेत। तर पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे। मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मार्गावर एकत्रितपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे। त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किलोमीटर मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, अगदी थोड्याच वेळात हा लोकार्पण सोहळा सुरू होईल। मुख्यमंत्री सध्या पोहोचलेले आहेत का? कधी कार्यक्रम सुरू होईल? मुख्यमंत्री काही वेळातच जिथे पोहोचणार असल्याचं सांगण्यात येत आहे। नगरविकास मंत्री आणि MMRDA कमिशनर हे इथे पोहोचलेले आहेत। त्यांची मुख्यमंत्र्यांची ते वाट पाहत आहेत। पुढच्या काही क्षणातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे इथं आगमन होणार आहे। आगमन झाले की थेट जे रेल्वे स्थानक आहे मेट्रो तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत आणि सर्वप्रथम या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे। बरोबर इथूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या मेट्रो प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवणार आहे। त्यानंतर मेट्रो जी आहे ती सुरू होणार आहे आणि या मेट्रोच्या पहिल्या प्रवासामध्ये स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि MMRDA आयुक्त त्याचबरोबर इतर मंत्री महत्त्वाचे आहेत जे या कोचमधून मेट्रोचा प्रवास करणार आहे। इथून ते कुरार मेट्रो स्थानकापर्यंत जाणार आहेत। तिथून ते पुन्हा कुरारवरनं या आरे मेट्रो स्थानकामध्ये येणार आहेत। इथला जो प्रवास आहे रिटर्नचा, हा प्रवासाचा अनुभव स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी मंत्री जे आहेत ते घेणार आहेत। या संपूर्ण प्रवासामध्ये ते मेट्रोची आतून रचना नेमकी कशी आहे, प्रवाशांसाठी काय काय सोयीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर या मेट्रोचं जे मोटरमन आहेत त्यांच्याशी देखील ते चर्चा करणार आहेत आणि या मेट्रोच्या मोटरमनना काय नेमका अनुभव आहे मेट्रोची चालवण्याचा आणि त्याचबरोबर त्यांची सुरक्षा नेमकी कशी असणार आहे या प्रवाशांची सर्वांची, या संदर्भात ते त्यांच्याशी चर्चा करतील। त्याचबरोबर मेट्रोचे जे प्रमुख चेअरमन आहेत, जे इंजिनियर आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत आणि या सगळ्यांशी चर्चा करून ते मेट्रोची एकूण माहिती घेतील आणि त्यानंतर पुन्हा आरे इथे दाखल होतील। आरे इथे दाखल झाल्यानंतर या सोहळ्याचा लोकार्पण सोहळा जो आहे या आरे स्थानकापासून जवळच असलेल्या एका मोठ्या मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। तत्पूर्वी इथे मेट्रोचा लोकार्पण सोहळा जो आहे तो मात्र इथे रेल्वे स्थानकामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व पोलीस यंत्रणा असतील, मेट्रोचे अधिकारी असतील, सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वाट पाहतात। अवघ्या काही क्षणामध्येच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं इथे आगमन होणार आहे। त्यांचं इथे आगमन झालं की याच ठिकाणावरनं हिरवा झेंडा जो आहे मेट्रोला दाखवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही मेट्रो सुरू होणार आहे। या मेट्रो उदय, याचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुम्ही असेच सोबत जोडले राहा। तर आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अगदी थोड्याच वेळात या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे आणि याचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।